तर दादा काय बोलता? काय नाही मजेत, बोला काय बोलताय? काय नाही, बरेच दिवस झाले तुम्हाला हे करत होतो. मी काय बोलतो, तुमच्या स्टाईल मध्ये एक इंट्रो देऊन टाकूया ना आपण. जसं तुम्ही न्यूज जेव्हा स्टार्ट करता तशी लोक न्यूज बघतात तुमची तेव्हा जे तुमची एक आवाज असतो त्या आवाजामध्ये एक इंट्रो देऊन टाकूया की नमस्कार तो वाला एक होऊन जाऊ द्या, मग नंतर आपण स्टार्ट करू. नमस्कार. आज MH04 मीडिया नाही तर आज AP टॉक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठाण्यातून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय आणि आपल्यासोबत आशिष पाटील आहेत. धन्यवाद. मग दादा, संदीप वरनं संदीपजी हा प्रवास तो आम्हाला जरा कळेल का? म्हणजे आधी तुम्ही स्टार्टिंग कशी केली? संदीप अजूनही संदीपच आहे मी, म्हणजे जी नाही झालेलो आहे, पण ते प्रेमाने सगळे संदीपजी म्हणून हा आवाज देतात तुम्हाला. आता बघा, संदीपजी म्हणजे लोक कधी कधी प्रेमाने पण बोलतात, कधी कधी नाईलाजाने पण बोलतात. पण बरेचसे मित्र मला संदीपजी बोलतात, पण संदीप मध्ये जो आपलेपणा आहे तो जी मध्ये इतका नाहीये. तर संदीपच बोलतात सगळे, कोण सर बोलतं, कोण दादा बोलतं. प्रवास चालू आहे, असा काही मोठा प्रवास नाही आपला. आत्ताशी पत्रकारिता चालू केली आपण. दादा, बालपण कसं गेलं तुझं? माझं बालपण जस्ट लाईक शाळा, मग कॉलेज. मला तर कधी कधी वाटतं अजून आपण लहानच आहे. खरं तर मी 1ली ते 5वी 6वी पर्यंत शिशुज्ञान विद्या मंदिर आंबेडकर रोडला आहे, तिथे होतो. आणि त्याच्यानंतर 6वी ते 10वी मी महाराष्ट्र विद्यालय या शाळेमध्ये होतो, महाराष्ट्र विद्यालयामध्ये. ती MH म्हणून जे तलाव पाहिला ती? हा, MH वेगळी, मोह विद्यालय. आमची महाराष्ट्र विद्यालय चरईमध्ये होती. खूप म्हणजे चांगलं होतं बालपण. म्हणजे आता काय सांगू बालपणाबद्दल. मी अतिशय ढ होतो, म्हणजे मला कधीच काय शाळेत काही यायचं नाही. आणि मी 9वीला नापास पण झालो होतो, त्यामुळे वर्षभर मला सगळे चिडवायचे की हा नापास आहे, ढ आहे. आणि म्हणजे काय सांगू तुम्हाला, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती, आता पण आहे. आता आम्ही मोठे झालो म्हणून विभक्त राहतो सगळे वेगवेगळे. पण टोटल आम्ही 7-8 चुलत भाऊ. तर त्याच्यामध्ये एक मला आश्चर्य वाटायचं की माझी ताई चुलत बहीण असेल, मोठे भाऊ असतील, किंवा माझा सक्का छोटा भाऊ सागर लबडे, हे प्रत्येकजण कोण मॉनिटर असायचं, कोण पहिला दुसरा नंबर काढायचं. पण या सगळ्यामध्ये मला कसं काय देवाने निवडलं की मीच नापास व्हायचो आणि सगळेजण मलाच उभा करायचे की हा संदीप उभा राहा, बाकावर उभा करायचे. मला खूप वाईट वाटायचं तेव्हा. पण मला काय इतकं म्हणजे शिक्षणाची इतकी मला आवड नव्हती, पण जाण आहे मला शिक्षणाची. म्हणजे शिक्षण घेतल्यामुळे इथपर्यंत पोचलो. पण मी एकदम बेसिकली ढ आणि आगाऊ होतो. म्हणजे मला असं करायचो, एक साईडला कॉलर वर घ्यायचो, असं खूप भारी वाटायचं तेव्हा 8वी 9वीला. तेव्हा कधी वाटलेलं का पत्रकार बनाल तुम्ही पुढे? नाही, बिलकुल नाही वाटलेलं. पत्रकारी हा क्षेत्र निवडण्याच्या मागे काही कारण? कारण असं म्हणजे असं एकच कारण असं नाहीये. पण मग मला असं वाटतं की ठाण्यामध्ये काम करताना, म्हणजे मी 2014-15ला जेव्हा मास्टर्स केलं पत्रकारिता करत असताना, पण ते करत असताना मी का केलं की कारण जोशी बेडेकर कॉलेजमध्ये नाटकाचा ग्रुप होता, नाटक पण करायला मिळावं म्हणून मी ते त्यासाठी केलं होतं. पण ते करत असताना मला असं नेहमी जाणवायचं की ठाण्यामध्ये अनेक समस्या आहेत, त्या कोण मांडत नाहीत, त्या आपण मांडल्या पाहिजेत. मग मी ठाणे वेबोला 1 वर्षभर काम केलं. त्याच्यानंतर मग चॅनल चालू केलं 2019ला. तुम्ही ऍक्टिंगचे क्लास वगैरे पण केले? हा, केले. म्हणजे लहान मुलांचं बालनाट्य किंवा इतर गोष्टी मी, किंवा मुलांचं नाटक वगैरे सर्व बसवायचो. मला आवड होती. म्हणजे इंटर कॉलेज पण मी करायचो. कुठल्या कॉलेजमधनं केलंय? मी RJ ठाकूर कॉलेज जे आहे TY पर्यंत ग्रॅज्युएशन तिथून केलं. त्याच्यानंतर KBB कॉलेज आहे वागळे स्टेटला, तिथल्या मुलांना नाटक बसवलं, नाटक नंबरामध्ये आणलं मोठमोठे कॉलेज समोर असताना. आणि जोशी बेडेकरला मी मास्टर्स केलं. तिथं मी शिक्षण घेतलं. कोणाला माहिती नसतील माझ्या मते तरी. हा, आहेत बऱ्याच जणांना, माझ्या मित्रांना माहिती आहे. मग पुढे तुमचा पुढचा प्रवास कसा होता जेव्हा तुम्ही फेसबुक लाईव्ह हा माध्यम वापरला? कारण की आपण ह्या आधी न्यूज पाहिल्यात तर सगळ्या मोठ्या मोठ्या चॅनल्स वरती पाहिल्यात, जे घरचे लोक सगळे संध्याकाळचे येऊन एकत्र बसतात, 7 वाजले बातम्या बघायच्यात, त्या क्षेत्र सोडून तुम्ही फेसबुक लाईव्ह हा तुमचा कॉन्सेप्ट कसा डोक्यात आला? खरं तर माझ्या आधी पण बरेच मोठमोठे चॅनल आहेत ठाण्यात जे लोकल लेवलला आहे, ते देखील लाईव्ह करायचे. त्यांची मांडण्याची एक वेगळी पद्धत होती. पण मला असं सातत्याने वाटायचं की मी ह्यासाठी जन्माला नाही आलो की गोड गोड बातम्या देणे, की आज इथं असं घडलं, हे झालं. त्यापेक्षा मला वाटत होतं की काहीतरी अन्याय अत्याचार दाखवावा लोकांचा. त्यामुळे मग आपण पण लाईव्ह करायला सुरुवात केली. आणि मग नंतर त्या लाईव्हला कधी लाख व्ह्यू, कधी मिलियनमध्ये व्ह्यू, म्हणजे फार म्हणजे काय बोलतात करोडोपर्यंत व्ह्यू गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी कमेंट वगैरे आल्यात का? म्हणजे कमेंट कशा तुम्ही टॅकल करता? जसं आता सोशल मीडियावरती आपण टाकतो, कुठलाही कॉन्सेप्ट टाकला, तुम्ही पत्रकारिता टाकता, तुम्ही कधी लोकांबद्दल चांगलं सांगता, कधी लोकांची वाईट बाजू पण दाखवता, तर लोक कमेंट पण करतात त्याच्यावरती. बरेच लोक कमेंट करतात, कमेंट वाचतात. तर तुम्हाला तेव्हा कसं वाटतं?
तो टॅकल कसा करता तुम्ही? बघा, लोकांना मी कधीच काय बोलू शकत नाही, कारण जर मी रंगभूमीवर काम करणारा एक नट किंवा कलाकार म्हणून जेव्हा काम करत होतो, मला करायची इच्छा आहे, पण तेव्हा ऑडियन्समधनं कोण काय बोलतं आपण त्याला वाईट नाही बोलू शकत, आपण ती वेळ मारून नेतो. तसंच जेव्हा मला कोण काय बोलतं मला खूप राग येतो. पूर्वी खूप राग यायचा की अमुक अमुक पक्षाचा पदाधिकारी असेल किंवा एखादा कोणतरी वेड्या डोक्याचा माणूस काहीतरी कमेंट करायचा, मला राग यायचा. पण नंतर मला रिॲक्ट होऊन काय करणार आहे, मी वेगळा विचार करतो. करा कमेंट, मला काय, माझ्या कमेंट वाढत आहेत MH04 मीडियाच्या. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, मला शिव्या घाला, मला काय फरक पडतोय. मला आनंद होतो त्याचा. माझा एक लाईक वाढतो ना, किंवा लोक माझं चॅनल बघतायत ना. बघा, 100 मधले 20-25 लोक तुम्हाला शिव्या घालणारच आहे. लोक असं पण बोलतात तुम्ही खूप जोरदार ओरडून वगैरे बातम्या सांगता, कारण की आपण एक फ्लो बघितला लोकांचा बातम्या सांगण्याचा की नमस्कार आपण ह्या जागेवरनं जोडले गेले वगैरे. पण तुमच्या ह्याच्यामध्ये असं नाही दिसत. तुमच्या ह्याच्यामध्ये आक्रमकता जाणून येते, म्हणजे एकदम जोरात ओरडून बोलणं वगैरे. त्याला तुम्ही कसं हे करता, म्हणजे एक आवाज तुमचा असं तसा लाऊड येतो? बघा आता कसं आहे, मी खोपटला राहतो, बरोबर, खोपट गोकुळदासवाडीत. तिथं माझं बालपण गेलं, ते रांगडं बालपण आहे. मी तसा वागतो. आता कदाचित एखाद्याला आवडत नसेल मी बोलतो ते, पण माझा पॅटर्न आहे. प्रत्येकाचा पत्रकारितेचा पॅटर्न आहे. आपण लहानपणी बातम्या बघायचो की आजच्या ठळक बातम्या, असं झालं तसं झालं, मग मुख्यमंत्री हे म्हणाले, पंतप्रधान ते म्हणाले. मी त्या पद्धतीने नाही बोलू शकत. माझी पद्धत एक वेगळी बोलायची. मी ओरडून बोलतो, नमस्कार MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे, आपण बघतोय या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू आहे, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय. मी अशाच पद्धतीने बोलतो आणि असंच बोलणार. इंटरव्ह्यूच्या दरम्यान कधी एक कोणता किस्सा घडलाय का तुमच्यासोबत, म्हणजे जस्ट लाईक कुणासोबत भांडणं, वाद असे कधी झालेत का? वाद आता कसं आहे, वाद होत राहतात माझे. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी वाद होतात माझे, पोलिसांबरोबर वाद होतात, अनेक माझे सामाजिक कार्यकर्ते मित्र त्यांच्याबरोबर पण वाद होतात माझे. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे वाद होतात. म्हणजे एखादी गोष्ट नाही पटली तर आम्ही ती गोष्ट पटवून देतो. कॅमेऱ्यासमोर पण अनेक वाद होतात. पण आता काय, एक इन्सिडेंट ऐकलेलं, जसे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बंगल्याच्या बाहेर तुमच्या पोलिसांसोबत काहीतरी वाद झालेले. बघा वाद काय, बघा दर 4-5 दिवसांनी माझा वाद होतो. बघा मी खरं आहे म्हणून मी वाद करतो असं मला वाटतं. तिथं काय झालं, त्यांच्या बंगल्याबाहेर, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पुण्यावरनं काही लोक आलेली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या झोपड्या काही लोकांनी जाळल्यात. त्या झोपड्या जाळल्यामुळे आम्ही आता बेघर होतोय आणि तिकडे SRA का कुठली तरी स्कीम आणतायत, ती आम्हाला नकोय. तर 2 दिवस झाले तिकडे ते येऊन आलेले, पण उपमुख्यमंत्री काहीतरी बाहेर होते वाटतं, तर त्या लोकांनी मला बोलवलं. आता माझा कोणाशी काही संबंध नाही, पण माझा नंबर कुठेही महाराष्ट्रात जातो आणि मला डायरेक्ट बोलवतात. तर तिथं जाईपर्यंत ते प्रकरण मिटलेलं. पण तरी पण एकाला अचानक उलटी आली आणि चक्कर आली, येणार असं करायला लागलं. तो मला वाटलं की शूट करून ठेवूया आणि त्यांच्याच माणसांना पाठवूया. बघा ही अशाची परिस्थिती आहे. तेवढ्यात एका पोलिसाने मला धक्का दिला, काय रे काय करतो. मग मी करून टाकला लाईव्ह. मी ऍक्च्युली लाईव्ह करणार नव्हतो, मी ऍक्च्युली सहकार्य करणारच माणूस आहे. पण मला जर कोणी टोकलं किंवा माझ्या जर कोणी अंगावर आलं तर जसं तसं उत्तर देणारा माणूस आहे मी. तर ती घटना होती तशी. राजकारणामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? खूप इंटरेस्ट आहे मला. का नसणार इंटरेस्ट? कारण की जसं आम्ही पाहिलं की बऱ्याच साऱ्या मंडळांना तुम्ही टी शर्ट वगैरे स्पॉन्सर करता. आम्ही बऱ्याच साऱ्या टी शर्टच्या मागे बघितलं MH04 मीडिया. तर ह्याच्या मागचं कारण काय? तुम्हाला राजकारणात तुम्ही येण्याच्या ह्याच्यामध्ये आहात किंवा का असं काय वेगळे विचार आहेत का तुमच्या? त्याला स्पॉन्सरशिप मी म्हणणार नाही, मी काही इतका मोठा नाहीये. पण बघा देवा कृपेने असेल किंवा काय असेल ना, लोक माझ्यापर्यंत येतात. जर आता माझ्या खिशात फक्त 100ची नोट आहे, माझ्याकडे काहीच नाहीये. पण आता जर एखादा मंडळातला कार्यकर्ता आला आणि त्यांनी सांगितलं दादा अमुक अमुक जयंती आहे, अमुक अमुक पालखी आहे किंवा काय, मी त्याला विचारतो बाबा काय टी शर्ट लागणार आहे, टेन्शन घेऊ नको, होऊन जाईल. विकी राव राणे म्हणून माझे मित्र, ते माझे टी शर्ट बनवतात. बरं आता माझी काही इतकी आर्थिक परिस्थिती मोठी नाहीये, पण 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षभराने मी त्यांना पेमेंट करतो. पण ते कुठल्याही कार्यकर्त्याला थांबवत नाहीत. 50 टी शर्ट असू दे, 100 टी शर्ट असू दे, मी सांगितलं का पाठवतात. त्याच्यानंतर कोण वर्गणीला जरी आला आणि माझी परिस्थिती असो नसो, मी थांबवतो. किती दिवसांनी उत्सव आहे तुमचा? 7 दिवसांनी. काय लागणार आहे? धान्य लागणार आहे, अमाऊंट लागणार आहे. बाबा मी 1,500च देऊ शकतो, माझी परिस्थिती तेवढीच आहे. पण त्या 7 दिवसात मी कुठून करून त्यांना वर्गणी देतोच. माझी हे म्हणणं नाही मला पावती द्या किंवा काय. बघा देवाने आपल्याला निवडले सेवेसाठी. उद्या जर ह्याच्यापेक्षा माझी वाईट परिस्थिती असेल ना, तरी मी जगणारच आहे, लोकांना मदत करणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही देवाने तुम्हाला निवडले सेवा करण्यासाठी. मला असं वाटतं म्हणजे पत्रकार म्हणून पण देवानेच मला निवडले की तू ठाणेकरांची सेवा कर, ठाणेकरांचा आवाज बन. त्यामुळे स्पॉन्सरशिप वगैरे काय मोठ्या गोष्टी आहेत, मोठ्या नेत्यांच्या गोष्टी आहेत त्या. आजच्या घडीमध्ये कसं होतं की एखाद्याला 10 रुपये देणं पण लोकांना जड जातं.
तुम्ही एवढं मन मोठं करून कसं काय देता? बघा, मन मोठं करून मी देतो असं म्हणणार नाही, माझ्याकडनं सेवा होते. मी माझ्या एरियात खोपडमध्ये जगत असताना मी कार्यकर्ता म्हणून काम करायचो. श्री अष्टविनायक मित्र मंडळ, ओके, मंडळातला कार्यकर्ता आहे मी, आज पण कार्यकर्ता आहे. आज पण आपल्या इथं मागे गणपती असतो, आज पण तिथं गणपती यायच्या 2 दिवस आधी आम्ही अख्खा रस्ता साफ करतो, झाडू मारतो, सेवा करतो. तिथं माझ्यातला संपादक किंवा पत्रकार नसतो. ओके. हे आम्ही जपलेलं आहे. कधी असं तुम्हाला वाटलं का की म्हणजे तुमच्यामध्ये ही आवड कुठून आली? म्हणजे घरच्यांपासून आली का तुमच्या स्वतःमध्ये असं कधी वाटलं? बघा, मला असं वाटतं मूर्ती घडत जाते. ओके. मी पण अजून काय घडलेलं नाहीये. मी ओबड माणूस आहे. मला अजून धड माहित नाही मी काय करतोय, कशी पत्रकारिता करतो, काय करतोय. पण आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यात काय ना काय घडलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मी तर म्हणतो अन्याय झाला पाहिजे. लोकांवर अन्याय झाला तो मी बघितला, माझ्यावर अन्याय झाला तो मी बघितला, आणि मग मी काय म्हणतात तिथं वाटचाल करत गेलो. तुम्हाला गोष्टी न मिळालेल्या पण चांगल्या असतात. आता 2018ला मी माझी पहिली गाडी घेतली, ऍक्टिवा जी ऍक्सेस घेतली. तोपर्यंत माझ्याकडे स्वतःची सायकल पण नव्हती. मी भावाची वापरायची, त्याची वापरायचो. तर ती मला जाणीव होती. ती गोष्ट झाली. किंवा विनाकारण लोक आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतात, किंवा विनाकारण सगळे बोलायचे हा काय करू शकत नाही, हा अभ्यासात ड आहे, हा आम्हालाच करेल. तर ती गोष्ट किंवा नशीब तुम्हाला एवढं तोडतं ना की तुम्ही काय म्हणतात की घडायला सुरुवात होते. त्यामुळे अवतीभोवती अशा गोष्टी घडल्या किंवा राजकीय गोष्टी घडल्या की मी मुळात कार्यकर्त्यांमुळे आणि या राजकारणामुळे तयार झालो, किंवा मी या गोष्टीकडे बघायला लागलो. आज माझ्यासमोर असंख्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. लहानपणापासून मी तो बघत आलोय. साला ह्याला तिकीट नाही दिली, अरे हा चांगला होता, ह्याची तिकीट कापली. तर ते माझ्या डोक्यात भिनत गेलं, आणि त्याच्यामुळे मग मी हे म्हणजे आज पण तुम्हाला बघा, मी फक्त पत्रकार नाही वाटणार, म्हणजे माझ्यातला माणूस पण काही लोकांना आवडतो. लोक बोलतात की तुम्ही एका पक्षासाठी काम करता किंवा त्याच्याबद्दलच न्यूज टाकता. मला सांगा कुठला हे पक्ष? कितपत खरं? म्हणजे मी असं ऐकलेलं की तुम्ही एकाच पक्षाबद्दल जास्त न्यूज टाकता. तुम्ही असे एका कुठल्या पक्षाला डेडिकेट करता? हा माझा फोन आहे, MS04 मीडिया काढा ओके आणि चेक करा. आता मी हेमंत पोमनानींची बातमी करून आलो, तुमच्या समोर आलो. ओके. आरोग्य शिबिर होतं, हेमंत पोमनानी, नम्रता पोमनानी. त्याच्या आधी सुषमा अंधारेंची बातमी होती, बरोबर. त्याच्या आधी वेगळ्या पक्षाची बातमी होती, बरोबर. मी जर दिवसाला किती प्रमुख पक्ष आहेत? 4-5 पक्ष आहेत. 4-5. माझ्याकडे मनसे, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस, 1 भाजप कंटिन्यू असतं. आरोप करा आणि पुरावे द्यावे, मी पत्रकारिता सोडे. हा, मी बाजू कोणाची घेतो? ज्याच्यावर अन्याय झालाय, ज्याची वाईट वेळ आहे, ओके, म्हणजे त्याच्या मी बाजूला 100% संदीप लबडे म्हणून उभा राहिलेलो आहे आणि आयुष्यभर राहणार. एक असंच नॉर्मल प्रश्न की ठाण्यातल्या तरुणांनी राजकारणात उतरावं का? ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? का उतरू नये? जसं ठाण्यातल्या हा बोला. जसं आता तुम्ही राजकारण बघताय, लोक बिनविरोध निवडून येतात वगैरे, तर तुमचं काय मत आहे त्याच्यावरती की लोकांनी, नवीन पोरांनी, नवीन जनरेशननी, जी नवीन युथ तयार होते, त्यांनी राजकारणामध्ये यावं की नाही यावं? का येऊ नये? मी तर बोलतो नवीन लोकांनी या, आणि म्हाताऱ्यांना बाजूला काढा ना. कशाला पाहिजेत तेच नगरसेवक? 2002 पासून तेच नगरसेवक आहेत काही काही ठिकाणी. तर हसण्यासारखी गोष्ट आहे ना. आज माझं वय 32-33 आहे. मी जेव्हा लहान होतो, चड्डी घालून फिरायचो, तेव्हापासून पण तेच नगरसेवक आहे. म्हणजे आता 33 वय, अजून 30 वर्षांनी पण मला वाटतं तेच नगरसेवक असतील. बदला ना तुम्ही, बदल घडवा ना. का ना बदल घडवत आहे? कुठे संधी मिळाली? तुम्ही बोलतात तरुण राजकारणात यायला पाहिजे का? आणि आले ना आले तरी काय फरक पडतंय? ही व्यवस्था, ही सगळी व्यवस्था नाही, ही सगळी अर्थव्यवस्था आहे. ज्यांनी पैसे वाटले तो निवडून आला, ज्यांनी नेत्यांना खुश केलं, तिकिटासाठी ज्यांनी पैसे दिले त्यांना तिकीट मिळाले. कुठल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळाली? आता 2026चं जे इलेक्शन झालं, काय कोणाला संधी मिळाली? चांगल्या लोकांना कोणाला संधी मिळाली? काय मी तर बोलतो, तरुणांनी पैसे कमवा, राजकारण करा, पण पैसे कमवा. पैशाशिवाय कोण विचारत नाही. खिशात फक्त गांधीच पाहिजे, बाकी काय नाही होणार. गुन्हेगारी, तुम्हाला काय वाटतं की नेते लोक खरंच गुन्हेगार लोकांना सपोर्ट करतायत ठाण्यात? नेते काय सगळेच सपोर्ट करतात ना गुन्हेगारांना. गुन्हेगारांचे अड्डे माहितीत पोलिसांना. कोण अंमली पदार्थ विकतं ते माहितीये, कोण गांजा विकतं ते माहितीये, कुठं डान्स बार चालतो ते माहितीये, कुठं हुक्का पार्लर चालतो ते माहितीये. कोण कोण मोठं करतं? हुक्का पार्लरवरनं मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. तुम्ही काहीतरी हुक्का पार्लरचं हे केलं, पर्दाफाश केलेला काहीतरी, ते न्यूज टाकलेली तुम्ही स्टार्टिंग, किंवा हुक्का पार्लर बंद करण्याच्या मागे तुमचा लय मोठा हात आहे. माझा हात आहे हे असं आम्ही ऐकलंय. खरी गोष्ट आहे काही? माझा हात, माझा पाय, माझं डोकं सगळं आहे. ओके. आणि
काय वेळ इन्सिडेंट आले काय? का बघा, घटना अशी आहे की सातत्याने तक्रारी येत होत्या की तरुण पोरं हुक्का पार्लरने या सगळ्याच्या अधीन जात आहेत आणि काय नाही मिळालं तर घरातली भांडी पण विकतायत, पण त्यांना MD, चरस, पावडर बिवडर काय या गोष्टी पाहिजेत. खूप मोठं रॅकेट ठाण्यात आहे. जेव्हा मी एका हुक्का पार्लरमध्ये घुसलो होतो जानेवारी 2022च्या दरम्यान, ओके. हा, तर तेव्हा माझ्यावर पण अंगावर यायचा प्रयत्न केला, माझी पण बदनामी करण्याचा सगळं करायचा प्रयत्न केला. मी काय घाबरलो नाही, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. पार तिथं हुक्का पार्लरमध्ये आरोप केला खोटा आमच्यावर, ट्रेस पासिंग, रॉबरी, खंडणीचा गुन्हा टाकण्याचा प्रयत्न केला माझ्यावर. तिथं हुक्का पार्लरमध्ये काम करणारी एक महिला होती, त्या महिलेला तिथं आणलं, त्या महिलेने माझ्यावर खोटा आरोप केला की ह्यांनी आम्हाला हात लावला, आमचे कपडे फाडले. इथपर्यंत गेले, काय फरक पडत नाही. धमकी- निस्वार्थ आहे, स्वामी भक्त आहे, देवाला मानणारा माणूस आहे, मला काही फरक पडत नाही. आणि धमक्यालाही जणांनी दिल्या. धमकी देऊन काय करणार आहे? धमकी देऊन काय करणार? उद्या मी तुम्हाला धमकी देतो, काय करणार आहे? काय वाकडं होणार धमकी देऊन? ते तर आहेच. धमकी तुम्ही करून दाखवा. तुमच्या डोक्यात जे आहे ना यांच्या, त्यांनी करून दाखवावं. फार माझं चॅनल बंद करायला प्रयत्न केले ह्या लोकांनी. ठाणे जनता बँक खोपड शाखेत मी जाऊन लेटर दिलंय. मी संपादक संदीप साईनाथ लबडे, माझ्या अकाउंटमध्ये चुकीचे गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, पुढच्या 6 महिने ते 1 वर्षासाठी माझं अकाउंट बंद करण्यात यावं. ओके. इथपर्यंत वेळ आली एका सर्वसामान्य पत्रकारावर. मी कशाला गप्प बसू? त्याच्यानंतर आमदार संजय केळकर यांनी विधान भवनात तो मुद्दा मांडला. पेनड्राईव्ह मधनं त्यांनी सगळं सादर केलं. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तात्पुरते हुक्का पार्लर बंद करतात आणि कोणाचे हुक्का पार्लर काढा ना माहिती. मोठमोठ्या नेत्यांचे पण आहेत हुक्का पार्लर. लाज वाटली पाहिजे ना. तुम्ही अशा गोष्टीतनं कसं कमवता? हुक्का पार्लर, डान्स बार, चर्च, गांजा बिंजा, हे 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 तुम्ही तुमच्या पोरांना शिकवणार आहेत का? शिकवणार आहेत का? जे चालवतात ना ते सुखी आहेत का? स्वतःची मुलं तिथं पाठवतील का? नाही. या सगळ्यांची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये, या सगळ्यांची पोरं विदेशात शिकायला, आणि ही ठाण्यातली पिढी बरबाद करतायत. तर आम्ही बोलायचं नाही? तुम्हाला आता जसं तुम्ही बोलले की स्वामींना मानतो वगैरे, तर स्वामींच्या मठात तुम्हाला बऱ्याच जणांनी येऊरला पाहिलंय, तर तुम्ही दर गुरुवारी तिकडे असता, जातो. ती आवड कुठून आली? बघा, मी वारकरी आहे, माळकरी माणूस आहे मी. ओके. आमच्या घरात सगळे देवाला मानणारी माणसं आहेत. मी जिथं खोपटला वाढलो तिथं मागे गणपती होतो. 25 वर्ष मागे गणपती उत्सव असतो, दहीखाला उत्सव असतो, सगळे सण साजरे करतो, सर्व समाजाचे एकत्र येऊन साजरे करतो. आमच्या खोपटला कधी दंगल होत नाही, आमच्या खोपटला कधी इलेक्शनला भांडणं होत नाहीत, सगळे मिळून मिसळून असतात. तिथं आम्ही वाढलो. नवरात्रोत्सव मोठा असतो, त्यामुळे ती भक्ती किंवा काय बोलतात ते, त्या गोष्ट आमच्या उपजत माझ्यामध्ये संस्कार आहेत, त्यामुळे ते घडत गेले. ओके. राजकारणाचा विषय निघालाच आहे, तर मग अजितदादांबद्दल तुमचं काय बोलणं आहे? त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासारखे नेते पुन्हा होऊ शकतात? मला एवढं वाईट वाटतं ना. आज 2 महिने झाले त्यांना जाऊन. बरोबर, आज 2 महिने झाले त्यांना जाऊन. एक महाराष्ट्राने चांगला मुख्यमंत्री गमावला. माझी 6 महिन्यापासून इच्छा होती की अजित पवार 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ते नाही आहेत, आणि त्याच्यानंतर पण इतकं वाईट राजकारण झालं. बघा, माणूस गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? आता ओरडून काय करणार आहे? माणूस परत येणार आहे का? नाही. खूप मोठं नुकसान आहे. आज त्यांनी बारामतीसाठी जे काम केले ना, खूप मोठं काम केलेलं आहे. आज मी तर म्हणतो 1 दिवसासाठी तरी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. आज त्यांना काय बोलतात ते, आज जिथं कुठं असतील ना तर ते बोलत असतील की यार मला एकदा नेतृत्व करायला पाहिजे होतं महाराष्ट्राचं. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ते मुख्यमंत्री नाही झालेत. तुम्ही त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला पाहता का? असं नाही, त्यांच्यासारखे कोण होऊ नाही, शकतात? नाही, अशक्य. तसे नेतेच होणार नाहीत. ओके. आता जे आलेत ना, हे बाद आहेत सगळे. हे बाद आहेत. हे जर लपडं बाहेर काढ, ते जर लपडं बाहेर कर, ह्याला ह्यात अडकव, त्याला त्या घोटाळ्यात अडकव. नाही, पहिल्याचा पॅटर्नच नाही राहिला. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, विचार करा, काँग्रेस भाजप हे मोठे नेते मित्र होते. आता मित्र कोण दिसतं का? ते जाऊ दे, ठाण्यातल्या राजकारणाकडे बघा ना. आता ठाण्याच्या राजकारणामध्ये काय तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? मला वाईट वाटतं, ठाण्यातलं राजकारण इतकं संकुचित झालेलं आहे. आज जर तुम्ही वेगळ्या गटाचे आहेत आणि मी वेगळ्या गटाचा आहे, आपण मित्र आहे पूर्वीपासून, चला तुमच्या 2 सेना किंवा 2 काय पक्ष वेगळे झाले, पण मी जर तुमच्याकडे
तुमच्या घरी गणपतीला आलो तर पक्ष कार्यालयात चर्चा होते, अरे संदीप ह्याच्याकडे गणपतीला पाया पडायला गेला, अरे ह्याला काय अर्थ आहे, हे नाही केलं पाहिजे, असं नाही झालं. अरे एवढे 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 लाचार आणि एवढे नेत्याला खुश करण्यासाठी ठाण्यातले कार्यकर्ते नेते काय असे वागतात? काय आहे ठाण्यात कार्यकर्त्याचं ऐकतं कोण? कार्यकर्त्याला काय किंमत आहे? ठाण्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांना किंमत आहे, ठाण्यात फक्त नेत्यांच्या पुढं मागं फिरणाऱ्या लोकांना किंमत आहे. ठाण्यात सगळे ना बरेचसे ना आता काय बोलतात, बरेचसे लोक असेत ना फक्त काय साहेबांच्या गाडीचा दरवाजा ओढणारे, साहेबांच्या पायात घुसून पाण्यात कशी सूर मारतो तसे साहेबांच्या पाया पडणारे, यांनाच काम आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंमत नाहीये ठाण्यात. मी सांगतो, सर्व पक्षातला बोलतोय. जर माझा इंटरव्ह्यू बघत असतील ना सर्व पक्षातले कार्यकर्ते तर बघा, तुम्ही निष्ठावंत राहून, तुम्ही प्रामाणिक राहून काय होणार नाही. ऐन टायमाला कोणतरी शाणा येणार, कडक इस्त्रीवाला, पांढरा शर्टवाला, फॉर्च्युनरवाला किंवा कोणतरी बिल्डर, त्याला तिकीट देणार आहे लोक. ओके, बरोबर बोलतोय का? पटतंय का मी बोलतोय ते? पटतंय आम्हाला, म्हणून तर हे करतोय. तुम्ही राहायला कुठे? आम्ही कोपरीला राहतो, ठाण्याला. कोपरीला कुठे? आनंदनगर. बापरे, आनंदनगर. बापरे, मला आवडतं एरिया आनंदनगर. का असं का? नाही, मला आवडतं आनंदनगर एरिया आवडतो मला. आनंदनगर, खोपट, नौपाडा हे काही एरिया मला खूप आवडतात. पण त्याच्या मागे स्पेसिफिक कारण असंच आवडतं ना, आता एखाद्याला एरिया आवडतं ना, मला खूप आवडतं एरिया तुमचा. ठीक आहे. संदीपजी, तुम्ही कायम कार्यकर्त्याची बाजू मांडता, म्हणजे कार्यकर्त्याची बाजू न म्हणता असं बोलू शकतो की ज्याच्यावरती अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याची बाजू तुम्ही सारखी पकडून ठेवता, असं का? बघा, त्यांचे मुद्दे कोण मांडणार? मग प्रत्येकजण सत्ताधारी, प्रस्थापित, पैसेवाले ह्यांची बाजू मांडणार, मग गोरगरिबाची बाजू कोण मांडणार? बरोबर आहे ना? बघा, आज ठाण्यात मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे विकासक आहेत, सगळे मोठे प्रस्थापित लोक आहेत, पण त्यामध्ये एखादा छोटा शाखा प्रमुख आहे, एखादा छोटा ब्लॉक अध्यक्ष आहे, छोटा प्रभाग अध्यक्ष आहे, छोटा शाखाध्यक्ष आहे, हे जी बाजू कोण मांडणार? तो जाऊ शकतो का महाराष्ट्रात किंवा दिल्लीत नेत्यांपर्यंत पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत नाही. पण तो त्या एरियात तरी फेमस झाला पाहिजे ना. आज असे किती कार्यकर्ते आहेत ना, गोरगरीब आहेत, छोटा मोठा कुठेतरी जॉब करतात, किती शाखा प्रमुख आहेत शिवसेनेचे, रिक्षा चालवतात वर्षानुवर्ष, त्यांची बाजू कोण मांडणार? त्यांची बाजू मांडली गेली पाहिजे ना, त्यांना प्रसार माध्यमांसमोर आणलं गेलं पाहिजे. आज बरेचसे असे कार्यकर्ते आहेत, दिवस रात्र मेहनत करतात, सगळं करतात, पण ते कधी पुढे येत नाहीत. काय असतं, फोटो काढताना एक वेगळी गँग असते, ती फोटो काढायला येते, मोठमोठे साहेब आले का येतात, साहेब गेले का ते पण निघून जातात, पण झेंडे लावायला, ते बोलतात ना सतरंजा उचलायला, सगळं बघायला हे कार्यकर्ते असतात. ह्यांची बाजू कोणीतरी मांडली गेली पाहिजे. म्हणून मला वाटतं की त्यांची बाजू मांडलीच गेली पाहिजे. असे किती कार्यकर्ते ना दिवस रात्र मेहनत करतात, पण कॅमेऱ्यासमोर यायला नको संदीपजी आम्ही बोलत नाही, ते बोलले पाहिजेत. मला एवढं बरं वाटतं ना, एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा पहिल्यांदा बोलतो, आणि पहिल्यांदा बोलताना जेव्हा मी MH04 मीडियाचा माईक जेव्हा पकडलेला असतो ना, मला इतकं समाधान वाटतं ना, एक मला त्या कार्यकर्त्याचा पुनर्जन्म दिसतो. ओके, ठीक आहे, आता वाईट वाटतं, त्याला तिकीट नाही मिळत ही वेगळी गोष्ट आहे, पण तो दिसतो ना, मेहनत करतोय ना, त्याची बाजू मी आयुष्यभर घेत राहणार. मला वैयक्तिक एखादा कार्यकर्ता जरी नाही पटला ना, पण त्याची तत्व पटतात, तो तिथल्या पोरांसाठी राबतो, दादा असेल त्या एरियाचा, भाई कोण असेल त्याच्यासाठी मी लढत राहतो आणि आयुष्यभर लढत राहील. बट मी तर असं ऐकलं की राजकारणामध्ये घराणेशाही चालते, ह्याच्यावरती तुमचं काय बोलणं आहे? माझं ह्याच्यावर खूप बेकार मत आहे. आता एखाद्याला सहन होईल नाही होईल, पण आता मी काय बोलू, ठाणे महापालिका हद्दीत जर बघितले आपण, 50% महिलांना आरक्षण आहे. त्याच्यामुळे आता दुर्दैवी होतं काय की नेत्यांना असं वाटतं मी नगरसेवक आहे तर माझ्या घरात 2 नगरसेवक असावे, कारण 4चा प्रभाग झालाय. ओके, मग नवरा नगरसेवक, बायको नगरसेविका होते, दोघं नगरसेवक होतात. मग त्या नेत्याच्या लहान भावाला वाटतं दादा आणि वहिनी नगरसेविका झालेत, मी का नगरसेवक व्हायला नाही पाहिजे. मग तो येडेचाळे करतो, तो येण्यासारखा वाटतो, वागतो संघटनेत, त्याला नगरसेवक व्हायचंय. मग तिसरा ऍड होतो, मग कोणतरी कुठला तरी काकाचा पोरगा, त्याला नगरसेवक व्हायचं असतं. मी काय म्हणतोय, या सगळ्यात कार्यकर्ता कुठं आहे? संघटनेसाठी 10, 15, 20 वर्ष राबलेला कार्यकर्त्याला कधी संधी मिळणार? बरं, जो निवडून आला तो इकडून तिकडे जातो, कधी सेनेत असतो, कधी भाजपात जातो, कधी राष्ट्रवादीत जातो, कधी मनसेत जातो, कुठल्याही पक्षात जातो, तो कुठे जाऊन नगरसेवक होतो. मग त्या पक्षात ज्या इतके वर्ष ज्यांनी काम केले त्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? म्हणजे एवढं दुर्दैव आहे. मला तर वाटतं आता साहेबांच्या घरातला कुत्रा पण उभा करतील आणि कुत्र्याला पण चिन्हावर निवडून आणतील. म्हणजे एवढे बेकार झाले. मी काय, बायकोला तिकीट पाहिजे, नवऱ्याला तिकीट पाहिजे, भावाला तिकीट पाहिजे, कुठल्या मामाच्या पोराला तिकीट पाहिजे, नवीन सून आली तर तिला तिकीट पाहिजे.
कार्यकर्त्याला का तिकीट नाही? काय चुकलं त्याचं? बरेच कार्यकर्त्यांचे तिकीट कापले आम्ही, असे मूर्ख आहे कार्यकर्ता, वेळ आहे कार्यकर्ता. इलेक्शन मध्ये पाहिलं आम्ही. द्या राजीनामा. का कार्यकर्ता बोलत नाही? बोलला पाहिजे ना. प्रभाग पद्धतीवर प्रभाग पद्धत झाली, 4चा प्रभाग, 45 ते 50,000 मतदान. कसं पोचणार सर्वसामान्य माणूस? बरोबर. मी जर खोपटला राहतो आणि मी एक सर्वसामान्य घरात राहणारा मुलगा आहे, तर आमचा एवढा मोठा प्रभाग आहे, मी कुठे कुठे पोचणार? कोलबाड आहे, गोकुळनगर आहे, वृंदावन आहे, आझादनगर आहे, मसानवाटा आहे, श्रीरंग आहे. 40-45 हजारचा मतदारसंघ मी कसा पोचणार? तुम्ही वॉर्ड पद्धत करा ना. जेव्हा राम हेगडे आमच्याकडे नगरसेवक होते 2007 पर्यंत, 7ला 12ला पण नगरसेवक होते, पण 7ला जेव्हा सिंगल वॉर्ड होता, मोजके होते ना. ज्याच्यात दम आहे तो निवडून येईल ना. उद्या मला नाही तिकीट मिळाली, मी अपक्ष राहील, घेल कुलूप कल्ली, घेल टीव्ही, नाही फुगा घेल, नाही तर पुस्तक घेल, आता नांगर घेल आणि चढवल सगळ्यांवर. प्रभाग पद्धत का करता तुम्ही? का कार्यकर्ते बोलत नाहीत? का ठाण्यातले नेते बोलत नाहीत? का महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता बोलत नाहीत? बोलले पाहिजेत ना. बोलून पण काय होणार आहे? झालं पाहिजे ना वॉर्ड पद्धत. तुम्हाला काय वाटतं, वॉर्ड पद्धत झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? झाली पाहिजे. मग आता तुमचा कुठला आनंद नगर आहे, आता आनंद नगरचं नगरसेवक आहे तुमच्या इथं? नाही, बाहेरचे निवडून आले सगळे. वॉर्ड पद्धत केली असती, फक्त आनंद नगर असता तर लढत झाली असती ना. हो. तुमचा एरिया कुठला? हा, आनंदनगर. आनंदनगर. आता आनंदनगरचा जर फक्त किंवा तो तेवढा जर मतदारसंघ असता 11-12 हजाराचा मतदारसंघ, तर बाहेरचा नगरसेवक आला नसता. नाही. अनिल मोरे उभे राहिले असते, विकास मोरे उभे राहिले असते, अनिल म्हात्रे उभे राहिले असते, प्रमोद गोगावले उभे राहिले असते, आशुतोष मस्के उभे राहिले असते. बरोबर. ज्याच्या दम आहे तो निवडून आला असता. आज तुम्हाला प्रभाग पद्धत करायची गरज काय? या प्रभाग पद्धतमुळे दरवेळी बाहेरची लोक निवडून येतात. यावेळी पण आंबेडकर रोडला स्थानिक नगरसेवक नाही, यावेळी पण खोपट गोकुळदसवाडीत स्थानिक नगरसेवक नाही. का तुम्ही प्रभाग पद्धत आणतायत? मग एक काम करा ना, प्रभाग पद्धत आहे ना, कोपरी पाचपगडी विधानसभा, कळवा मुंब्रा विधानसभा, ठाणे शहर विधानसभा आणि ओळा माजोळा विधानसभा एकत्र करा, मर्ज करा आणि प्रभाग पद्धतीने 4 आमदारांना निवडून द्या. बरोबर आहे ना. तुम्ही कार्यकर्त्याचा विचार करा ना. आज 50,000च्या मतदारसंघापर्यंत मी नाही पोहोचू शकत. हा, 10-11 हजारचा मतदारसंघ असेल, मी तिथं उभा असेल तर लढत होईल. ओके. या गोष्टीचा मला राग. ठाणा बदलतंय का? तुमचं काय मत आहे याच्यावरती? ठाणा बदलतंय असे खूप बॅनर पाहिले आम्ही. चांगलं ना, ठाणं बदलते याची जाहिरात खूप चांगली आहे, पण ते वास्तवात पण झालं पाहिजे. अजूनही मेट्रो झाली आहे का? अजून ठाण्यातली गर्दी कमी झाली आहे का? अजून आपल्याकडे धर्म आहे का? आपल्या कचऱ्याची समस्या झाली आहे का? मी असं नाही बोलत आहे महापालिका किंवा सत्ताधारी प्रयत्न नाही करत आहेत, खूप चांगले प्रयत्न करतात, पण होत नाहीये ना. आज 2026 आहे. आज किती आयुष्य माणसाचं? तुमचं वय काय? माझं आता 28. समजा आपण 60 जगलो, तुम्ही 40 वर्ष जगाल, मी अजून 30 वर्ष जगेल. पुढं काय माहितीये काय होणार आहे ठाण्यात? ते पण बरोबर. किती बिल्डिंगचं काम चालू आहे? काय नियम आहे? नियम पाहिजे ना बाबा. अमुक एरियात अमुकच बिल्डिंग झाल्या पाहिजेत. तिकडे बघितलं की बिल्डिंग वाढतात, तिकडे बघितलं की बिल्डिंग वाढतात, मागं बिल्डिंग, पुढे बिल्डिंग, बिल्डिंग 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 बिल्डिंगचं जंगल आहे. त्याला पाणी कधी मिळणार? त्याला मूलभूत सुविधा काय काय आहे का नाही नियोजन? आणि सगळ्या शहरात झाले, फक्त ठाणे नाही, मुंबई, पुणे पासून, नाशिक पासून पर गावा भागापर्यंत सगळं झालेलं आहे. दादा, आज जर दिघे साहेब असते तर? आज जर दिघे साहेब असते तर स्वर्गीय, ज्यांना धर्मवीर म्हणून ओळखलं जायचं, आनंद दिघे यांना खूप वेदना झाल्या असत्या. ठाण्यात जे भ्रष्टाचार चालू आहे, ठाण्यात जी अराजकता चालू आहे, ठाण्यात जे अधिकारी ठाणे चालवत आहेत, नेते कोण चालवत नाही आता, हे बघून खरंच चापकाने फोडून काढलं असतं. इतकं वाईट परिस्थिती ठाण्यामध्ये आहे. आणि आनंद दिघे हे काय कुठल्या एका पक्षाची जहागीर नाहीये किंवा कुठल्या पक्षाने विकत नाही घेतलेला. आनंद दिघे प्रत्येकाचे आहेत. आनंद दिघे ठाण्यातला आहे, पार नाशिक पासून, पुण्यापासून महाराष्ट्रात पोहोचलेले आहेत. म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्यांचे आनंद दिघे आहेत. एका सिनेमाचा विषय नाही आनंद दिघे फक्त. खूप मोठा माणूस होता. आज दुर्दैवाने फक्त बॅनर पुरते किंवा इलेक्शनच्या वेळी आनंद दिघेंची या सगळ्या आपल्या सत्ताधाऱ्यांना किंवा या सगळ्या नेत्यांना काय बोलतात आठवण येते. खूप मोठा विषय आनंद दिघे. न्यायनिवाडा करणारा माणूस होता. आज कोण करतं न्यायनिवाडा? सांगा मला. आज फक्त कुठल्या तरी एकाची बाजू ऐकली जाते आणि न्यायनिवाडा केला जातो नेत्यांकडनं. आनंद दिघे खूप मोठे, काय म्हणतात त्याला, असा माणूसच नाही झाला. इतकं मोठं नाव होतं त्यांचं महाराष्ट्रात. आले का कधी पुढे 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 केलं का महाराष्ट्रात? कधी भाषण करायला पुढे आले का? काम करणारा माणूस होता. दादा, तुमच्या रोखटोक स्वभावामुळे कधी तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला असा त्रास वगैरे झालाय का? नाही, परिवाराला कधी त्रास नाही झाला.
म्हणजे एक चांगली गोष्ट ठाण्यात कोण परिवारापर्यंत येत नाही. मला प्रचंड त्रास झाला आहे, प्रचंड त्रास द्यायचा प्रयत्न पण केला आहे किंवा माझी बदनामी करण्याचा पण प्रयत्न केला आहे. पण शेवटी बघा, दगड आहे मी, दगडाला काय फरक पडतो का? नाही. मी दगड झालोय, मला काहीच फरक पडत नाही. कुणी काय पण बोला, काही करा, धमकी द्या, वाईट बोला, मला काय फरक पडत नाही. तात्पुरतं लोकांना वाईट वाटतंय मी एक रोखठोक काय बोललं, माझं मत मांडलं तर, किंवा एखाद्या बघा मी असा पत्रकार आहे ना, मी जन्मालाच तसा आलोय की विरोध करणारा किंवा चुकीची गोष्टी मांडणारा. त्यामुळे कधी कधी सत्ताधाऱ्यांना मी चुकीचा वाटतो, पण सत्ताधारी पण आयुष्यभर त्या पक्षात नाही राहणार आहे ना, तो कधी विरोधी पक्षात जाईल. मग तेव्हा जो सत्तेवर येईल त्याचा मी विरोध करणार किंवा त्याच्या गोष्टी चुकीच्या दाखवणार. पण मी माणसाला कधी विरोध नाही करत. तुम्ही कधी पण माझ्या बातम्या बघा, ठाणे महापालिका चुकली असेल तर ठाणे महापालिकेची चूक दाखवतो. एखादा सत्ताधारी चुकला असेल तर त्याच्या मतदारसंघातले खड्डे दाखवेल मी. त्याला वैयक्तिक मी कधी टार्गेट नाही करत किंवा ठाणे महापालिकेतल्या कुठल्या अधिकाऱ्याच्या मी मागं लागलोय किंवा पोलीस प्रशासनामध्ये कोण चुकलं तर कुठल्या पोलिसांच्या नोकरीवर नाही गेलो कधी मी. जे चूक आहे ते चूक आहे, पण वैयक्तिक कधी टार्गेट नाही करत. आहे माझा स्वभाव आहे तसा. कधी कुठल्या नेत्याकडून ऑफर वगैरे कसली पण, म्हणजे पत्रकार कोटामध्ये घर किंवा ब्राईफ आपण बोलू शकतो, पैसे वगैरे असं कधी नाही काय नाही झालं? नाही, घडलं? मला कोण देतच नाही. मुळात मी पत्रकार आहे का नाही मला प्रश्नचिन्ह आहे. ना मी कुठल्या संघटनेत आहे ना कशात आहे. आता मला विचारायला लागलं आमच्या संघटनेत वगैरे येतो का. आता आज मला 2014-15ला मी मास्टर्स केलं, ठाणे विभागाला 2016 ते 17 होतो, 2019ला चॅनल चालू केलं. आजपर्यंत मी कशात नाही. मला कोण कसले ऑफरच देत नाही. मला द्या ऑफर, मला कोणीतरी ऑफर द्या, माझी परिस्थिती बदला. मी तर बोलतो स्वागत आहे. तुम्हाला म्हणजे एक पत्रकार कोट्यातून घर वगैरे म्हणजे नको मला तसं काय? मला कुठल्या कोट्यातनं घर नको, मला कुणाच्या पुढे जाऊन मुजरा करायचं नाही, मला कुणाच्या हे नको आहे. लोक मला बोलतात तुझा हक्क आहे, माझा हक्क मी कमवेल. आमच्या आजोबांनी सगळं करून ठेवलेलं आहे, सगळे चाळ बीळ आमच्या गाळे बिळे सगळं आम्ही संपन्न आहोत आम्ही, पण फक्त त्याच्यावर जगतो असं नाही आहे. ऑफिस स्वतःचं मी 2-3 वेळा घेतलेलं, ते भाड्याने घेतलेलं, स्वतः मी भाडं भरत होतो. आता जो माझा गाळा आहे खोपटला, त्याचं काम चालू आहे, ते स्वतःचं आहे. मला कोणाचं कुठल्या कोट्यातनं काय नको. हां, देणार असाल तर 5 BHK द्या, म्हणजे कोट्यातनं किंवा कोणी देणार असेल तर 5 BHK द्या किंवा असं मस्तपैकी बंगला द्या. जो मला चांगलं घर देईल, चांगला बंगला देईल, जो नेता असेल, अधिकारी असेल, त्याचा मी घरात फोटो लावेल आणि जिवंतपणे त्याला हार घालेल, जिवंतपणे त्याची पूजा करेल. जशी खैरात बाबांनी केली, आम्ही पण करू पूजा. तर दादा, स्मार्ट सिटी बद्दल तुझं काय म्हणणं आहे की स्मार्ट सिटी खूप जागेवर ॲड पाहिल्या आम्ही, तर खरं ठाणा बदलतंय का? खरं ठाणं बदललं गेलं पाहिजे. खरं मी कौतुक करेल जे ठाणे महापालिकेचे अधिकारी आहेत, जे सत्ताधारी आहेत, जे अनेक वर्ष काम करत आहेत ठाणे बदलण्यासाठी, त्यांचं मी खरंच कौतुक करेल. पण ठाणे केव्हा स्मार्ट होईल जेव्हा स्वतःचं धरण येईल, डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था चांगली होईल, पाणीचा प्रश्न मिटेल, शहरीकरण जे वाढलेलं आहे, जी लोकसंख्या वाढलेली ती आटोक्यात येईल, ट्रॅफिक कमी होईल, नुसत्या बिल्डिंगचं जो जंगल आहे ते जंगल कमी होईल, प्रत्येकजण मोकळा श्वास घेईल, प्रत्येकाकडे चांगले पैसे असतील, प्रत्येकजण समाधानी असेल, प्रत्येकाच्या घरात लाईट असेल, प्रत्येकाला शिक्षण मिळेल, सिग्नल टायमावर चालू असतील, टोईंग व्हॅन कायमच्या बंद होतील. मुद्दा आहे. हां, नाही आपलं योगदान आहे ना, आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. पण हां, टोईंग व्हॅन बंद झाल्याच पाहिजेत. आता बंद झाल्यात चांगली गोष्ट आहे, कायमच्या बंद करा. तुम्ही का लोकांना लुटता? तुम्हाला उचलायचा अधिकार काय आहे? जर आज तुमच्याकडे मोबाईल आहे ना, मोबाईलवर तुम्ही फाईन मारताना ज्या ठिकाणी तिकडं फाईन मारा, 500, 1000 काय 5000, 5 लाख मारा. तुम्ही उचलता काय? तेव्हा ठाणे स्मार्ट होईल ना. तुम्ही मेडिकलच्या बाहेरची गाडी उचलता, हॉस्पिटलच्या बाहेरची गाडी उचलता, शाळेच्या बाहेरची गाडी उचलता, ATMच्या बाहेरची गाडी उचलता, मग बारच्या बाहेरची गाडी का नाही उचलत? एखाद्या नेत्याच्या ऑफिसच्या बाहेरची गाडी का नाही उचलत? बघा, तुम्ही न्याय देताना ना वेगळा न्याय नाही द्यायचा. सर्वसामान्य ठाणेकरांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय, हे धंदे बंद करा. आता न्याय द्यायचा ना, सगळ्यांना सेम द्या. ठाण्यातल्या ठाण्यात तुम्ही वर्गीकरण करू नका. बरोबर. भारत आणि इंडिया असं वर्गीकरण नाही करायचं. या ठाणेकरांनी तुम्हाला निवडून दिले, या ठाणेकरांच्या टॅक्सवर तुमची घरं चालतात. बदलेल ना ठाणे, का नाही बदलणार ठाणे? आम्ही ठाणे बदलणार आहे. पण ठाणे बदलत असताना फक्त पालिकेची जबाबदारी नाही, आपली पण जबाबदारी आहे. आपण नाल्यात कचरा नाही टाकला पाहिजे. नालेसापाची तर बोंब बघतो आपण,
जे लोक नाले साफ करतात त्यांना गमबूट मिळत नाही, ना हँडग्लोव्ज मिळतं, ना सॅनिटायझर मिळतं, काहीच मिळत नाही. ते पैसे खाल्ले जातात. नालेसफाई कशी होते आपल्याला माहिती आहे. कुठला तरी नेत्याचा भाऊ किंवा कुठला तरी नेत्याचा कॉन्ट्रॅक्टर तो नालेसफाई करतो. काय करतात नालेसफाई म्हणजे करतात काय? माझं काय म्हणणं आहे, लोकांची पण जबाबदारी आहे. नाल्यात दगडं टाकतात, नाल्यात कचरा टाकतात, गटारात रॉड टाकतात. लोकांची पण जबाबदारी, लोकांनी पण सहकार्य केलं पाहिजे, तेव्हा ठाणे बदलेल. तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? तरुणांना मी काय सल्ला देऊ? मी पण तरुण आहे, मी काय सांगू त्यांना वेगळं? जे तुमच्या मनाला पटतंय ते करा. सरकार जे चांगलं काम करते त्याला सहकार्य करा. आणि जे कोण माझ्यासारखे पत्रकार येऊ पाहतात यात, ते यामध्ये या, योगदान द्या, चुकीच्या गोष्टी दाखवा, अन्याय अत्याचार होतो तिथं आवाज उठवा. एखाद्या नेत्याला नका घाबरू. नेता तुम्हाला घाबरला पाहिजे. तुम्ही नेत्याला निवडून दिलंय, इलेक्शनला नेता येतो ना तुमच्याकडे, मतांची भीक मागतो ना, मग तुम्ही कामासाठी त्याच्या ऑफिसला का जाता? त्याला बोलवा फोन करून, बाई ये, दादा ये, माझ्या घरी ये, असा असा प्रॉब्लेम आहे. तो आला पाहिजे कार्यकर्त्यांसोबत. तुम्ही ऑफिसला का जाता? प्रश्न काय होता तरुणांना काय आव्हान करणार? तरुण हुशार आहे ठाण्यातला तरुण खूप चांगला आहे की नशा करत नाही. ठाण्यातला तरुण चांगला आहे, मुलींना छेडत नाही आहे. कुठल्या तरुणांना बोलते तुम्ही समजून जा. सगळेच तरुण असे नाहीत. म्हणजे हे जे धंदे करतात तरुणना, यांचं काय भवितव्य नाही आहे. 16, 17 वर्षाच्या मुली आणि मुलं तुम्ही जर टपरीवर सिगरेट ओढता, हे दुर्दैव ठाण्याचं. प्या ना, बिंदास दारू प्या, बिंदास सिगरेट प्या, पण आई बापाच्या समोर प्या. लपून बिपून गल्लीत काय पिता तुम्ही? बरोबर. तरुणांना काय आव्हान करणार? आत्ताची 15-16 वर्षाची मुलं म्हणजे ग्रेट आहेत. धन्यवाद दादा, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिली. तुम्हाला पण बरेच कॉल आले, मी पाहिलं खूप वेळापासून तुमचा पण फोन कंटिन्यू वाजतोय. तर धन्यवाद, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला भेट दिली, आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा. लोकांना बऱ्याच साऱ्या गोष्टी, तुमच्या जी साईड लोकांना नव्हती माहिती त्या आपण खूप साऱ्या गोष्टी आपण चर्चा केल्या. धन्यवाद एपी टॉक्स, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आपण पुन्हा एकदा पर ह्या गोष्टींवरती चर्चा करू. खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काही मदत लागेल कधी मला बिंदास फोन करा. आणि तुमचं जे यूट्यूब, इंस्टा, फेसबुक जे पेज असेल त्याला लाखो करोडो फॉलोअर्स देवाच्या कृपेने मिळावं हीच सदिच्छा.